इंग्लिश, इंग्रजी कशी बोलायची, त्याचबरोबर इंग्लिश बोलण्यासाठी आपल्याला इंग्लिशचं ग्रामर येणं गरजेचं आहे. इंग्लिश हा विषय किंवा हा शब्द आपल्या समोर आल्याने आपल्याला थोडीशी भीती वाटते. बट इंग्लिश इज अ व्हेरी सिंपल लँग्वेज. ही सोपी भाषा आहे. त्यासाठी आपल्याला वाक्यरचना जमली पाहिजे आणि वाक्यरचना जमण्यासाठी आपल्याला शब्दपाठ असावे लागतात. इंग्लिशच्या व्याकरणाची सुरुवात ही लेटर्स पासून होते. लेटर्स मीन्स अक्षरे, ए बी सी डी ए टू झेड. दॅट इज द नेम ऑफ अल्फाबेट्स. त्यांना मूळाक्षरे असे म्हणतात, वर्णमाला. देयर आर 26 लेटर्स इन इंग्लिश. इंग्लिश मध्ये सर्वप्रथम 26 अक्षरे आहेत. त्याच्यामध्ये व्हावेल्स येतील, कन्सोनंट्स येतील. तो भाग आपण एका स्पेशल पिरियड मध्ये शिकूया. तत्पूर्वी इंग्लिश बोलण्यासाठी आपल्याला काही शब्दांची आवश्यकता असते आणि त्या शब्दामध्येच आपण आज जो टॉपिक शिकणार आहोत तो टॉपिक आहे पर्सनल प्रोनाउन्स. पर्सनल प्रोनाउन्स त्याला मराठीमध्ये म्हणतात पुरुषवाचक सर्वनामे. दिस इज अ पार्ट्स ऑफ स्पीच. शब्दांच्या जाती त्यामधील हा एक भाग आहे. जसं देयर आर 8 पार्ट ऑफ स्पीच. शब्दांच्या 8 जाती आहेत. त्यामध्ये नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब, प्रीपोजिशन, कंजक्शन अँड इंटरजेक्शन. हा स्पेशल भाग आहे. पण त्यामधीलच हा पर्सनल प्रोनाउन्स म्हणजे सर्वनामाचा एक प्रकार आहे. तर यामध्ये here are given 8 पर्सनल प्रोनाउन्स. या ठिकाणी 8 सर्वनामे दिलेली आहेत. यांना इंग्लिश मध्ये दुसरे एक नाव आहे. त्यांना सब्जेक्ट्स असं म्हणतात. काय म्हणतात? सब्जेक्ट्स म्हणजे कर्ते. there are 8 subjects in English. इंग्रजीमध्ये 8 कर्ते आहेत किंवा त्याला पर्सनल प्रोनाउन्स असं म्हणतात. आय, वी, यू, ही, शी, इट, दे. यू एकच शब्द आहे पण तो 2 वेळेस यूज केला जातो. ज्यावेळेस ओनली वन पर्सन असेल, एक व्यक्ती असेल, त्यावेळेस त्याला यू आपण वापरतो. ज्यावेळेस अनेक व्यक्ती असतात त्यांना यू असं म्हणू शकतो. तू किंवा तुम्ही असा याचा अर्थ होतो. तर सर्वप्रथम these personal pronouns stand for 3 persons. हे 3 व्यक्तीवर अवलंबून असतात. कोणते ते पाहूया. persons म्हणजे पुरुष ऑब्लिक स्त्री. त्यामध्ये आहे फर्स्ट पर्सन, दुसरा आहे सेकंड पर्सन आणि तिसरा आहे थर्ड पर्सन. तर हे पर्सन्स कोणते आहेत? तर हे पर्सन्स आहेत. कसे? तर समजा आपल्याला सर्वप्रथम पर्सन बघायचंय तर त्याच्यामध्ये सिंगुलर असतो. सिंगुलर एकवचन आणि दुसरा असतो प्लुरल अनेक वचन. फर्स्ट पर्सन एकवचनी पर्सनल प्रोनाउन्स कोणता आहे? आय. आय मीन्स मी. ओनली वन आय, मी एकटाच आहे म्हणून त्यावेळेस आपण स्वतः आय वापरतो. आणि आयचं अनेक वचन the first person singular subject I and the first person plural subject is we. म्हणून
याच्यामध्ये लिहायचे वी. वी मीन्स आम्ही. वी कधी म्हणतो आपण? म्हणजे ज्या वेळेस आपले जवळचे व्यक्ती किंवा लोक आपल्या सोबत असतात त्यावेळेस आपण वी म्हणतो. कसं? आम्ही सर्वजण आलो असं म्हणतो की नाही आपण? आम्ही म्हणजे मी, आय सर्व आय मिळून वी तयार होतो. म्हणजे ज्या वेळेस एकापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येतात त्यावेळेस त्यांना बोलायचं असेल तर ते म्हणतात वी. जसं शाळेमध्ये काही मुलांचा ग्रुप असतो, त्या ग्रुपमध्ये मुलं शिक्षकाकडे जातात आणि शिक्षकांना म्हणतात सर आम्ही आलो, म्हणजेच वी. अनेक वचन आहे, आयचं अनेक वचन वी. तर याला म्हणायचं फर्स्ट पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आणि वीला म्हणायचं फर्स्ट पर्सन प्लुरल सब्जेक्ट्स. तर अशा पद्धतीने झाला प्रथम पुरुष. आता सेकंड पर्सन, द्वितीय पुरुष किंवा इथे लिहूया प्रथम पुरुष. सेकंडला द्वितीय पुरुष. द्वितीय पुरुष कोणता आहे? पर्सनल प्रोनाउन्स यू आहे. यू. यू मीन्स तू. आय फर्स्ट, आय अँड यू, मी आणि तू. तू म्हणजे हा द्वितीय सेकंड पर्सन. म्हणजे मी सोडून दुसरा. दुसरा म्हणजे आपल्या समोर आपण ज्याच्याशी बोलतो किंवा ज्याच्याशी आपण काहीतरी संभाषण करतो त्यावेळेस यू म्हणतो. आपण आपल्या मित्राला म्हणत नाही का हॅलो फ्रेंड, हाऊ आर यू? हॅलो मित्रा, तू कसा आहेस? तू म्हणजे तेच आहे. द सेकंड पर्सन सिंगुलर सब्जेक्ट इज यू. तू आहे. यू एकच आहे पण याचा अर्थ अनेक वचनी सुद्धा होतो. म्हणून सेकंड पर्सन प्लुरल सब्जेक्ट इज यू. यूच आहे म्हणजे याचा अर्थ होतो तुम्ही. यू 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 मीन्स तू 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 आणि तुम्ही सर्वजण आहे की नाही? अशा पद्धतीने या यूचा अनेक वचनासाठी उपयोग करतात. ज्यावेळेस अनेक जण एकत्र येतात आणि त्यांना जर दुसरा कोणी व्यक्ती बोलत असेल तर त्यांना आपण तुम्ही म्हणतो. जसं शिक्षक वर्गामध्ये विद्यार्थ्याला म्हणतात मुलांनो तुम्ही आज दिलेला गृहपाठ करून उद्याच्याला घेऊन या. तुम्ही हे यू त्या ठिकाणी. नेक्स्ट आहे थर्ड पर्सन. याला तृतीय पुरुष असं म्हणतात. थर्ड पर्सन. तृतीय पुरुष म्हणजे तिसरा. मी भी नाही, तू भी नाही, तिसरा व्यक्ती. तर थर्ड पर्सन तृतीय पुरुषी एक वचनी करते तीन आहे पा. ही, सी आणि इट. तर अशा पद्धतीने हा एक तक्ता तयार आपण करूया. तर थर्ड पर्सन ही, सी, इट हे तीन पर्सनल प्रोनाउन्स आहेत, पुरुषवाचक सर्वनामे. यांना सब्जेक्ट्स असं करते असे म्हणतो. जसं ही म्हणजे एच ई, ही म्हणजे तो, एच ए टी, शी म्हणजे ती आणि आय टी, इट म्हणजे ए. एकटाच. आता द थर्ड पर्सन सिंगुलर सब्जेक्ट्स आर ही, शी, इट. ही म्हणजे तो, शी म्हणजे ती आणि इट म्हणजे ते. जर एखादा मुलगा असेल तर आपण म्हणतो ही, तो. ही इज अ बॉय, तो मुलगा आहे. सी इज अ गर्ल, ती मुलगी आहे. इट इज अ चेअर, ते चेअर आहे, ते खुर्ची आहे. इट इज अ ट्री, ते झाड आहे. तर अशा पद्धतीने ही सीटचा सिंगुलर सब्जेक्ट म्हणजे तो. ही म्हणजे तो एकटाच म्हणून एक वचनी. शी एकटी, ती एकटीच म्हणजेच सिंगुलर. अँड इट ते एकटच म्हणजेच सिंगुलर एक वचन. तर ही सी इट आहे थर्ड पर्सन सिंगुलर सब्जेक्ट्स. तर आता थर्ड पर्सन प्लुरल सब्जेक्ट्स कोणता राहिला? शेवटचा राहिला दे. दे. देचे तीन अर्थ होतात. ते, त्या आणि ते, त्या, ती. आता पहा ही म्हणजे तो, ही जेवढे आहेत म्हणजे तो एक मुलगा, तो एक मुलगा, तो एक मुलगा मिळून काय झाले?
त्यावेळेस ते वापरायचं. सी, ती एक मुलगी, ती एक मुलगी, ती एक मुलगी, त्या सर्व मिळून कोण झाल्या त्या मुली, म्हणजे त्यावेळेस आपण त्या वापरतो, त्या मुली. आणि नंतर आता इट, तेचं अनेक वचन तेच होतो, पण याचा अर्थ ती कसा घ्यायचा, ते एक पेन, ते एक पेन, ते एक पेन म्हणून काय झाल्या ती पेन, त्या पेनी, अशा पद्धतीने याचा अर्थ होतो. ते, त्या, ती. म्हणजे हे शब्द सुद्धा कधी कधी जसं ती मुले असे होऊ शकतो, त्या मुली आणि ते सर्वजण, ते सर्वजण, अशा पद्धतीनं याचे अर्थ घ्यावे लागतात. तर आता आपण पाहिलं की पर्सनल प्रोनाउन्स आय, वी, यू, ही, सी, इट, दे यांचा पर्सन मध्ये उपयोग, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन अँड थर्ड पर्सन. पण याच्या पुढे आपल्याला यांचा उपयोग करण्यासाठी हेल्पिंग व्हर्ब्स शिकणं गरजेचं आहे. हा व्हर्बचा एक उपप्रकार आहे. तर हेल्पिंग वर्ब शिकायच्या अगोदर सहाय्यकारी क्रियापदे, म्हणजेच हेल्पिंग वर्ब्सला दुसरं नाव आहे प्रायमरी हेल्पिंग वर्ब, म्हणजे प्राथमिक सहाय्यकारी क्रियापदे. देयर आर 11 प्रायमरी हेल्पिंग वर्ब्स, म्हणजे प्राथमिक सहाय्यकारी क्रियापदे ही 11 आहेत. कोणते आहेत तर पाहूयात. पहा, am, is, are, was, were, have, has, had, do, does आणि did. These are the 11 primary helping verbs. ही 11 सहाय्यकारी क्रियापदे आहेत. तर am, is, are, was, were, have, has, had, do, does, did यांचा या पर्सनल प्रोनाउन सोबत किंवा या कर्त्यांसोबत उपयोग केला जातो. कसं तर am म्हणजे आहे, is म्हणजे आहे, are म्हणजे आहे, was म्हणजे होता, were म्हणजे होते, have म्हणजे ला आहे, has म्हणजे ला आहे, had म्हणजे ला होते, do म्हणजे करणे, does म्हणजे करणे, did म्हणजे केले. याचे मीनिंग आहे. am म्हणजे आहे, is म्हणजे आहे, are म्हणजे आहे, was म्हणजे होते किंवा होता, होती, होते, were म्हणजे होते, have म्हणजे ला आहे, had म्हणजे ला आहे, had म्हणजे ला होते, do म्हणजे करणे, does म्हणजे करणे, did म्हणजे केले. याचा उपयोग कसा करायचा या वाक्यांसोबत, वाक्याची रचना तयार होते. पहा, सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब, हेल्पिंग वर्ब्स. कसं तर पहा, आता हे सूत्र सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब्स, याच्यासाठी आपल्याला एकचा उपयोग करायचा. सर्वप्रथम आपण यूज ऑफ am चा वापर. या am चा वापर कसा करायचा तर पहा, करता घेतला आपण एक वाक्य I am, म्हणजे काय झालं, मी आहे. आता बघितलं आपण I म्हणजे मी आणि am म्हणजे आहे, आणि पहा सब्जेक्ट काय झाला यस प्लस हेल्पिंग वर्ब, I प्लस am, यस प्लस हेल्पिंग वर्ब म्हणजे मी आहे. am हे सहाय्यकारी क्रियापद फक्त आणि फक्त आईच्या समोरच वापरले जाते. हा एक हेल्पिंग वर्ब असा आहे की याचा उपयोग या बाकीच्या कोण्याही कर्त्यासमोर होत नाही. कसा होत नाही, कारण का आईच्या सोबतच am येत असते. I am, मी आहे असं म्हणू शकत नाही आपण की we am म्हणजे आम्ही आहे, am म्हणजे आहे, आम्ही आहे असं म्हणतो का आपण, किंवा you am तू आहे असं अर्थ हा बरोबर आहे, परंतु हे चुकीचं आहे. दिस इज अ रॉंग, हे पण रॉंग आहे, चूक आहे. म्हणजे फक्त I am
गोष्ट, हे जे आय आहे हे वाक्यामध्ये कोण्याही ठिकाणी आलं तरी ते कॅपिटलच लिहावे लागते. आय वाक्यामध्ये कोण्याही ठिकाणी लिहा, हे फक्त आणि फक्त कॅपिटल मध्येच आपल्याला लिहावं लागते. याला स्मॉल म्हणतात, म्हणजे आपण याला असं आय लिहू शकतो. कीबोर्डवर असं आय येऊ शकते, हा सुद्धा आय होतो, परंतु आपण लिहित असताना पेनने याचा उपयोग केला जातो, याचा उपयोग आपण मात्र करत नाही. म्हणजे आय एम, मी आहे. कोणती व्यक्ती आय एम, मी आहे असंच म्हणते. आपण एम चे आणखी उपयोग पाहूया. पहा, नंबर 1, आय एम हिअर. हिअर म्हणजे काय? येथे. म्हणजे मी येथे आहे. आणि दुसरे एखादं वाक्य घेऊ शकतो आपण, आय एम अ डॉक्टर. म्हणजे मी डॉक्टर आहे. तिसरं आणखी एक वाक्य आपण घेऊ शकतो, आय एम अ टीचर. मी शिक्षक आहे. आणखी एखादं वाक्य घेऊ शकतो आपण, आय एम अ बॉय. मी मुलगा आहे. आणखी वाक्य घेऊ शकतो आपण, आय एम अ गर्ल. मी मुलगी आहे. आणखी वाक्य घेऊ शकतो, आय एम अ फार्मर. मी शेतकरी आहे. म्हणजे पहा, त्या वाक्यामध्ये काय, आय एम हिअर, मी येथे आहे किंवा मी इकडे आहे. वेअर आर यू असा प्रश्न केला तुम्हाला, तू कोठे आहेस? तुम्ही काय म्हणता? आय एम हिअर इन पुणे. याच्या पुढे कसं करू शकता आपण? आय एम हिअर इन पुणे. मी इकडे पुण्यात आहे. याचा अर्थ काय झाला? आय एम हिअर इन पुणे. आय एम हिअर इन गंगाखेड. मी गंगाखेड मध्ये आहे. म्हणजे आपण अशा पद्धतीने अनेक वाक्य आपण शिकू शकतो. त्यानंतर आय एम अ डॉक्टर. इथं प्रत्येक ठिकाणी अ वापरलेला आहे. ए चा आपण यूज केलेला आहे. ए इज अ आर्टिकल. हे आर्टिकल आहे, याला उपपद असं म्हणतात. पण ए कधी वापरतात? ज्या वेळेस एकच व्यक्ती किंवा वस्तू असते त्याच वेळेस ए चा उपयोग केला जातो. म्हणजे आय एम अ डॉक्टर, मी डॉक्टर आहे. एकटाच आहे ना, एकच डॉक्टर असू शकतो मी. तसं आय एम अ टीचर, तर शिक्षक असेल तो म्हण आय एम टीचर, मी कोण आहे? मी शिक्षक आहे. आणखी पुढे आपण बघू शकतो, आय एम अ बॉय. आय एम अ बॉय, मी मुलगा आहे. किंवा एखादी मुलगी म्हणू शकते, आय एम अ गर्ल, मी मुलगी आहे. किंवा आय एम अ फार्मर, एखादा शेतकरी म्हणतो आय एम अ फार्मर. म्हणजे आय कसा आहे? एक वचनी आहे, एकच व्यक्ती. प्रत्येक व्यक्ती आय हा वेगळा असतो, तो त्याच्या पद्धतीने वेगळा. म्हणजे कसा? डॉक्टर, टीचर, बॉय, गर्ल, फार्मर, या एम चे असे उपयोग केले जातात. तुम्ही असे अनेक वाक्य तयार करू शकता. तयार करा. आपण आणखी एखादं असं वाक्य बघूया. फॉर एक्झाम्पल, आय एम युअर टीचर. मी तुझा शिक्षक आहे. एकटा व्यक्ती असेल तर आपण म्हणू शकतो आय एम युअर टीचर, मी तुझा शिक्षक आहे. किंवा जर हे अनेक वचन असेल तर इथं मी तुमचा, वर्गातील मुलांना आपण म्हणू शकतो किंवा एखादा शिक्षक म्हणतो की मी तुमचा शिक्षक आहे. म्हणजे अशा पद्धतीनं हे युअर एकवचनीसाठी आणि अनेकांसाठी सुद्धा वापरता येतो. तर हे आहेत एम चे उपयोग. म्हणजे आय च्या नंतरच एम चा वापर केला जातो. हे तुमच्या लक्षामध्ये आलं असेल असं मी समजतो. तर आपण यानंतर दुसरा घटक अभ्यासणार आहोत, आर. यूज ऑफ आर. आर म्हणजे यूज याचा अर्थ की आहेत. पहा, ए आर ई. आर मीन्स आहेत, आहेस,
आहात किंवा आहोत. म्हणजे पहा, सर्वप्रथम आपण वी च्या नंतर घेऊया. वी आर म्हणजे काय? आम्ही आहोत. आम्ही आहोत. वी आर. वी म्हणजे आम्ही सर्वजण. वी मध्ये काय आहे? जास्त व्यक्तींचं प्रतिनिधित्व आहे. याच्यामध्ये एका व्यक्तीचं आय मध्ये होतं, तसं वी मध्ये अनेक व्यक्तींचं प्रतिनिधित्व आहे. म्हणजे वी हा कसा आहे? फर्स्ट पर्सन प्लुरल सब्जेक्ट आहे. म्हणून वी आर आम्ही आहोत. त्यानंतर आणखी आपण असं वाक्य घेऊ शकतो की वी आर स्टुडंट्स. आम्ही विद्यार्थी आहोत. आम्ही कोण आहोत? विद्यार्थी आहोत. वी आर स्टुडंट्स. स्टुडंट्स जास्त आहेत पुढे, म्हणून विद्यार्थी. वी आर स्टुडंट्स. तो आणखी आपण एखादं वाक्य घेऊ शकतो. वी आर टीचर्स. आम्ही शिक्षक आहोत. आम्ही शिक्षक आहोत. किंवा आणखी आपण असं घेऊ शकतो. वी आर हिअर. आम्ही इकडे आहोत. किंवा आणखी असं म्हणू शकतो आपण. वी आर हिअर इन गंगाखेड. आम्ही इकडे गंगाखेड मध्ये आहोत. वी आर हिअर इन गंगाखेड. आम्ही इकडे गंगाखेड मध्ये आहोत. म्हणजे अशा पद्धतीनं या आर चे उपयोग या वी सोबत आहे. आता याचबरोबर आपण या यू च्या नंतर सुद्धा या दोन्ही यू च्या नंतर आपण घेऊ शकतो. कसं? तर पहा इकडं यू आर. तू आहेस. तू आहेस. दुसरं वाक्य यू आर अ ब्रिलियंट. यू आर क्लेवर. यू आर क्लेवर म्हणजे क्लेवर म्हणजे हुशार. यू आर म्हणजे तू हुशार आहेस. तू म्हणजे मुलगा असू शकते किंवा मुलगी, किंवा असं म्हणू शकतो आपण यू आर गर्ल. तू मुलगी आहेस. चौथं वाक्य यू आर बॉय. तू मुलगा आहेस. म्हणजे हे झाले यू चे आणि आर चे उपयोग. म्हणजे यू च्या नंतर आर येते. यू आर तू आहेस. यू आर क्लेवर तू हुशार आहेस. यू आर गर्ल तू मुलगी आहेस. यू आर बॉय तू मुलगा आहेस. यू आर अ डॉक्टर तू डॉक्टर आहेस. यू आर अ टीचर तू शिक्षक आहेस. यू आर अ फार्मर तू शेतकरी आहेस. यू आर ब्रिलियंट तू बुद्धिमान आहेस. यू आर इंटेलिजन्स तू बुद्धिमान आहेस. तर अशा पद्धतीनं एक व्यक्तीचं वर्णन करण्यासाठी यू आणि आर चा उपयोग केला जातो. याच्या पुढे जाऊन आणखी आता समजा हे तू आहेस आहे, याच बरोबर यू आर याचा अर्थ काय होतो? पहा, तुम्ही आहात. तुम्ही आहात म्हणजे यू चे दोन अर्थ होतात, तू किंवा तुम्ही. म्हणजे आपण कुणाच्या वाक्यामध्ये असे लिहू शकतो यू आर तुम्ही आहात, किंवा यू आर क्लेवर जास्त तुम्ही हुशार आहात. पहा इथे काय झालं? आहात. तुम्ही हुशार आहात. आता पहा यू आर गर्ल एक वचन आहे. तू मुलगी आहेस म्हणजे आता आपल्याला काय करावं लागेल? तुम्ही जास्त
याच्या पुढे यस लावलं की काय झालं, अनेक वचन झालं, गर्लचं गर्ल्स झालं, मुली. म्हणजे याचा अर्थ झाला तुम्ही मुली आहात. यू आर गर्ल्स, तुम्ही मुली आहात. तो आणखीन एखादं वाक्य, यू आर देअर, तुम्ही तिकडे आहात. यू आर देअर, तुम्ही तिकडे आहात. म्हणजे अशा पद्धतीनं जसं याच्या अगोदर यू आर तू आहेस होते, तसंच यू आर तुम्ही आहात. जसं यू आर गर्ल, तू मुलगी आहेस, तर इथं जर यू आर गर्ल्स वापरलं, गर्ल्स म्हणजे अनेक मुली आहेत, तुम्ही मुली आहात. नंतर भरपूर वर्गात मुली आहेत किंवा कुठेतरी मुली जास्त आहेत, आपण म्हणू शकतो का तू मुली आहेत, असं म्हणू शकत नाही. तू मुलगी आहेस एकटी असेल तर, जास्त असेल तर तुम्ही मुली आहात. म्हणजे अशा पद्धतीनं यू चे दोन उपयोग आहेत, तू किंवा तुम्ही. आणि त्याच्यासोबत मात्र आर हे प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब कंपल्सरी यांच्या समोर येते. जसं वी च्या नंतर सुद्धा आर चा उपयोग होतो. याच्या नंतर या आर चा उपयोग आणखीन या दे च्या नंतर होतो. कसा तर पहा, नंबर 1 दे आर. दे आर पहा, ते त्या ती आहेत. म्हणजे ते दे आर मीन्स ते आहेत, दे आर म्हणजे त्या आहेत, दे आर म्हणजे ती आहेत. म्हणजे याचा अर्थ काय पहा, तर समजा दुसरं वाक्य, दे आर चिल्ड्रन. दे आर चिल्ड्रन म्हणजे पहा, ती मुले आहेत. झालं का? दे आर चिल्ड्रन, ती मुले आहेत. किंवा तिसरं वाक्य, दे आर लेडीज म्हणजे त्या महिला आहेत. काय झालं, दे आर लेडीज. आपण बघा देच्या नंतर आरचा उपयोग केला, आपण एक त्या महिला दर्शवण्यासाठी, दे आर चिल्ड्रन ते मुले दर्शवण्यासाठी. आणखीन आपण उपयोग करू शकतो, दे आर ऑल बॉयज. म्हणजे पहा, ते सर्व मुले आहेत. ते सर्व मुले आहेत म्हणजे पहा, देचे ते त्या ते आपण त्याचे अर्थ पाहिले होते. म्हणजे ती मुले आहेत, त्या महिला आहेत, ते सर्व मुले आहेत, असा सुद्धा या देचा अर्थ होतो. पण त्या पद्धतीने त्याच्या समोर जर आर आले अर्थ सारखाच होतो, परंतु त्याच्या पुढे चिल्ड्रन अनेक आहेत, लेडीज अनेक आहेत, बॉईज अनेक आहेत. म्हणून दे हे अनेक व्यक्तींसाठी उपयोग केला जातो किंवा दे हे अनेक व्यक्तींसाठी वापरतात. आणि त्याच पद्धतीनं आर हे प्रायमरी ऑक्झिलरी सुद्धा देच्या नंतर अनेक व्यक्ती दाखवण्यासाठी वापरला जातो. दे आर ते त्या ती आहेत, दे आर चिल्ड्रन ती मुले आहेत. तर आणखीन आपण एखादं वाक्य घेऊ शकतो, दे आर कमिंग. पहा, ते येत आहे. दे आर कमिंग म्हणजे ते येत आहेत. दे आर गोइंग ते जात आहेत. दे आर रायटिंग ते लिहित आहेत किंवा त्या लिहित आहेत. तर अशा पद्धतीनं हे आर चे उपयोग आहेत. म्हणजेच आर कशा कशाच्या समोर वापरले जाते पहा, पुन्हा एकदा, वी आर, यू आर, यू आर, दे आर. ठीक आहे, म्हणजे पहा, वी आर, यू आर, यू आर, दे आर. तर 1 2 3 आणि 4 वाक्य कसे पहा, आम्ही आहोत, यू आर, तू आहेस, यू आर, तुम्ही आहात, दे आर, ते या ती
आहे. तर अशा पद्धतीनं हे आर वी यू यू आणि या देच्या नंतर ह्या आर चा उपयोग केला जातो. तर आजच्या तासामध्ये आपण पाहिलं की आर हे वी यू यू दे या कर्त्यांच्या नंतर वापरतात किंवा या पर्सनल प्रोनाउनच्या नंतर वापरतात आणि एम हे फक्त आय या कर्त्याच्या नंतर किंवा आय या पर्सनल प्रोनाउनच्या नंतर त्याचा वापर करतात. याच्यानंतर आपल्याला इज कुठे वापरायचं त्याच्याबरोबर हॅव हॅज हॅड डू डज डिड यांचा अभ्यास आपण पुढच्या तासामध्ये शिकूया.